नमस्कार श्रोते हो. आज आपण ज्ञानेश्वरी अध्यायातील दुसऱ्या अध्यायातील 122च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे दोन्ही न पावती. आणि गर्भवासु संगती नाही तया, तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवेची, आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक. जे विचार परलोक ओळखिती, या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वागत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलली पय जैसे एक होनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. ना तरी जानवेच्या आयनी, करिता दधी कडसनी. मग नवनीत निर्वाणी, दिसे जैसे की भूस बीज एकवट. उपनीता राहे घनवट, तेथे उडे ते फलकट. जाणू आले तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहज सांडवले. मग तत्वता उरले ज्ञानियांसी, म्हणूनी अनित्याच्या ठाई. तया असक्तके बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखिला असे. या ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, जो विषयी मोहित होत नाही त्यास सुखदुःख प्राप्त होत नाहीत आणि त्यास गर्भवासही भोगावा लागत नाही. इंद्रियांच्या विषयातून ज्याचे मन सुटले आहे तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ती तू ऐक. ते वस्तुरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्तरूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचा स्वीकार करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर्लोक हिनकस सोने अग्नीत घालून शुद्ध करून घेतात, अथवा कौशल्याने दही घुसळलेले असता ज्याप्रमाणे लोणी दृष्टीस पडते, किंवा एकाच झालेला भुसा व धान्य उफनले असता धान्य जागेवर राहते व फोलकट उडून जाते असे दिसते. अगदी त्याचप्रमाणे विचार केला ती ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात. मग त्यास एक ब्रह्मतत्वच उरते. म्हणून ज्यांनी दोहामधील सार ओळखले आहे त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा त्यांचा निश्चय नसतो. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असरता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे, हा लोकात्रयाकारू. तो जयाचा विस्तारू, तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगंतू, जन्माक्षयातीतू. तया केलिया ही घातू, कदानो हे. आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे. म्हणून तू वाझून जावे पंडुकुमारा. हेतू धरोनी देह अभिमानाते, दिठी सुनी शरीराते. मी मारिता हे मरते, म्हणतू आहासी. तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारिसी. तरी वधिता तू नव्हेसी,
हे वैद्यनवती, हा आत्मा कधी जन्मतही नाही आणि मरतही नाही, किंवा आत्मा पुन्हा होणार नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. हे पार्था, या आत्म्याला जो नाशरहित, नित्य, जन्मरहित आणि अव्ययी समजतो, तो पुरुष कोणाला मारू शकेल आणि कोणाला कसा मारविणार? सारासार विचार केला असता त्यातील ब्रह्मात्मक ते असार आहे, आणि स्वभावताच जे नित्य आहे ते सार आहे असे समज. ते तीनही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे, त्याचा विचार केला की केव्हाही घात होत नाही. आणि जे शरीर आहे ते स्वभावताच नाशवंत आहे. म्हणून हे अर्जुना, तू लढावेस हेच योग्य आहे. तू देहाभिमान धरून, देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा व हे मरणारे असे भ्रमाने म्हणत आहेस. पार्था, तुला खरेच तत्व समजत नाही. जर तत्वता विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि ते मारले जातील असेही नाही. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच आपजे. मग चेओनिया पाहिजे, तव काही नाही. तैसी ही जान माया, तू भ्रमितो आहासी वाया. शस्त्रे हनतिल्या छाया, जैसे अंगिना रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथे बिंबाकारू दिसे भ्रंशला. परी भानू नाही नासला, तयासवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे. ते भंगलिया आपसे स्वरूपची. जैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी, भ्रांती बाप्पा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे. तैसे देहातर ते स्वीकारिजे, चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे होऊन पाहावे तो काहीच नसते. अगदी त्याचप्रमाणे ही माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यास अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यातील सूर्यबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. किंवा आकाश ज्याप्रमाणे माठाच्या आकारासारखे झालेले दिसते, पण तो माठ फुटल्यावर ते सहजच आपल्या मूळ रूपाने राहते. त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ शरीराचा नाश होत नाही. म्हणून हे बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. ओम नमो ज्ञानेश्वरा.